चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचा युवा सेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे याच्यावर रामनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस तुर्तास पुढील तपास करत आहेत। WCL माइन्समध्ये काम करणाऱ्या जेवी हैदराबाद कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजर व्यंकटेश रमण रेड्डी यांच्याकडे विक्रांत सहारे यांनी 5 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे। कंपनीने अल्पवयीन मुलांना कामावर ठेवण्याचा आणि मारहाणीचा आरोप करत कामगार आयुक्तांकडे तक्रार दाखल करून पत्रकार परिषद घेण्याची धमकी दिली होती। यावर रेड्डी यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली। त्यानंतर सहारे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। विक्रांत सहारे सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। यापूर्वीही त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने पोलिसांकडून मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे। सदर प्रोजेक्ट मॅनेजरने आम्ही काही मारहाण केली नाही, असा काही प्रकार घडलेला नाही याबाबत सांगितले। परंतु त्या व्यक्तीने, विक्रांत सहारे या व्यक्तीने त्या प्रोजेक्ट मॅनेजर संदर्भात विरुद्ध माननीय कामगार आयुक्त चंद्रपूर यांच्याकडे लेखी तक्रार केली। सदर माहिती प्रोजेक्ट मॅनेजरला मिळाल्यानंतर त्यांनी त्यांच्या कंपनीचा दुसरा मॅनेजर आणि HR यांना त्याबाबत विचारणा करण्यासाठी विक्रांत सहारे याच्या ऑफिसमध्ये पाठवले। त्यावेळेस त्याने, तुम्ही माझ्या सांगण्यानुसार त्या मुलाला कामावर घेतलं नाही, त्यामुळे माझा इगो हर्ट झालेला आहे। आता तुम्ही मला एक तर 5 लाख रुपये द्या आणि मी सांगेल ते 10 मजूर तुमच्याकडे कामावर ठेवा। जर तुम्ही ते केलं नाही तर मी तुमची बदनामी करेल आणि त्याबाबत प्रेसमध्ये लेखी खोटी तक्रार करेल अशी धमकी दिलेली आहे आणि खंडणीची मागणी केलेली आहे। त्यानुसार रामनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याबाबत प्रचलित कायद्यानुसार न्यायोचित कारवाई करण्याची तजवीज चालू आहे।